नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे तेजस ऑफिसमध्ये आहे. तेजसचा आज पगाराचा दिवस आहे आणि तेजसचा पहिला पगार झालेला आहे. तेजस त्यामुळं जाम खुश असतो आणि तेजसला काही करून ही गोष्ट पहिलं मानसीला सांगायची असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मानसीला सांगायचं आहे म्हणून तेजस आईच्या फोनवर फोन करतो आणि दोघेही किचनमध्ये असतात. दोघेही किचनमध्ये असल्यामुळे एक प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे इकडे सुनंदा मानसीला म्हणते की अगं मानसी, कोणाचा फोन आहे, जरा बघ बरं, जा बरं तेवढा फोन उचल, असं म्हणते. मानसी जाते आणि मानसी म्हणते हो तेजसचा राष्ट्रहितचा फोन आहे. तेव्हा सुनंदा म्हणते हो का, उचल बघ काय म्हणतोय, असं म्हणता क्षणी ती फोन उचलणार असते आणि तिथं आलेली असते ती म्हणजे जादू आजी. आता जादू आजी तिथं आलेली आहे आणि ती म्हणते कोणाचा फोन आहे. मानसी सांगते तेजसचा. त्यावेळेस ती म्हणते भुरट्याचा, दे इकडं. तर इकडे तेजस बोलत असतो. तेजस म्हणत असतो की आई, अगं तू काय कर माहिती का, लकी चामकडे फोन घेऊन जा. अगं माझा पहिला पगार झालेला आहे, तू फक्त फोन घेऊन जा आणि स्पीकर ऑन कर, मग मी त्यांना सांगतो काय सांगायचं आहे ते. हे सगळं तेजस बोलत असतो. तेव्हा आईकडून जादू आजी म्हणते की बोल, मीच बोलतेय बुरट्या, तुला सांगितलंय ना कोणत्याही माध्यमातून तू बोलायचं नाही आहे तिच्याशी म्हणून. आणि मग तिचं जे बोलणं ऐकून तेजसला धक्का बसतो. तेजस म्हणतो आईचं काय आहे हे, कुठं पण काय फोन ठेवत असते, लक्ष देत नाही, काही नाही, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे तेजस म्हणत असतो की बरं जादूजी तसं काही नाही आहे, बरं ठीक आहे आम्ही पाळतो ते, पण मला ती गोष्ट सांगायची होती. तेव्हा इकडे आजी सांगत असते की नाही, तुला सांगितलंय ना मी एकदा, अजिबात ऐकून घेणार नाही आहे आणि हे अजिबात चालणार नाही. मी सांगितले ते माझे नियम पाळावे लागणार आहेत, माहिती आहे ना व्रत चालू आहे, असं तेजसला बोलते. तेजस बिचारा तिथे नाराज होतो. त्याला काही करून ही गोष्ट पहिलं मानसी आणि तेजस यांना मानसीला सांगायची असते, कारण ही नोकरी मानसीमुळे मिळालेली आहे. आणि इकडे आजी इकडं मात्र खूपच बोलत असते. त्यावेळेस सुनंदा तिकडून ऐकत असते. सुनंदाला पण वाईट वाटत असतं, कारण तेजस आणि मानसी दोघंही एकमेकांसोबत असले तरीही ते एकमेकांना दिलेलं वचन पाळत आहेत. त्याचबरोबर इकडे जादूआजीला दिलेलं व्रत जे आहे तेही पाळत आहेत. तरीही हे सगळं बोललं जात असतं. तेजस म्हणतो काय करू आता, काय करू, मी लकी चांपला कसं सांगू, मला त्यांना काही करून ही गोष्ट सांगायची आहे, हे तेजसच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा मानसी इकडे म्हणत असते की काय झालं, मी फोन तर इकडेच घेऊन जाणार होते ना, मी कुठं बोलणार होते, असं इकडे मानसी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे ती बोलत असते की काही नाही काय चाललंय ते मला पटतंय सगळं, पण तुम्हाला काय योग्य वाटतंय ते करा, असं बोलणारी जादूआजी तर नाहीच, ती मात्र ठणकावूनच सांगते. इकडे तेजस विचार करू लागतो काय करू, आईच्या हातात देऊ पगार का तात्यांच्या हातात देऊ, हा विचार तेजसच्या डोक्यात सुरू झालेला असतो. एक संभ्रम असतो की काय करू, आज माझा पहिला पगाराचा दिवस आहे, पगार झालेला आहे आणि काही करून ही अमाऊंट मला हातात द्यायची आहे. पहिला पगार मला मानसीच्या हातात द्यायचा होता, पण हा सगळा गोंधळ झालेला आहे हे तेजसच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेजस म्हणतो की नक्की काय करू. तेजसला आठवतं मानसीचा पहिला पगार झालेला असतो आणि त्या क्षणी मानसीने तो पहिला पगार इकडे तेजसच्या आईच्या म्हणजे सुनंदाच्या हातात आणून दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की मावशी, हा माझा पहिला पगार झालेला आहे, असं म्हणत तिने तो पगार आणून दिलेला असतो. तेजस मात्र जाम खुश असतो. तेजसला आयडिया मिळालेली असते आणि तेजस आता ठरवतो की आपणही तेच करायचं आहे. तर इकडे आता सूरजची दारू पिऊन झालेली असते. तो पक्याला तिथला मालक सांगत असतो बघ रे याचे किती झाले ते. सूरजला आता उठायला पण येत नसतं आणि तो जो सूरजला विचारतो की 400 रुपये 500 रुपयाची झालेली आहे. आता सूरजकडे तर पैसे नाही आहेत, सूरजकडे 100 रुपये आहेत. सूरज म्हणतो की मालक हे घ्या 100 रुपये आहेत. तेव्हा सूरजच्या हातामध्ये ती पिशवी असते आणि इकडे सूरजने ते 100 रुपये दिलेले असतात. तेव्हा मालक म्हणतात की नाही, अजिबात याचं ऐकायचं नाही. तो म्हणत असतो नाही, हे चॉकलेट आहे, त्याच्यात ते मानसीचे आहेत. कोण मानसी, आम्ही ओळखत नाही आहे, असं म्हणत आता ती पिशवी घे रे आपल्या टपरीवर ठेव. कोण मानसी म्हणल्यावर इकडे सूरजला राग येतो. सूरज म्हणू लागतो की माझ्या मानसीला बोललं जातं आहे, कारण मानसीने त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि आज त्या विश्वासाला तडा गेलेला आहे. तो म्हणजे फक्त आणि फक्त या मूर्खबाईमुळे. ती मूर्खबाई आहे ती म्हणजे गायत्री. आता सूरजला ती माणसं मारायला लागतात आणि म्हणतात की आत्ताच्या आत्ता दे रे याला बाहेर हाकलून, काही गरज नाही इथं ठेवायची, असं म्हणत आता सूरजला धक्के मारत बाहेर काढत असतात. इकडे आता जी मोठ्या बाई आहेत त्या जेवायला बसलेल्या असतात. त्या सुनंदाला म्हणतात की मला जसं हवं आहे तसं बनवलं ना जेवण,
माहिती आहे ना मला जेवण कसं लागतं ते. सुनंदा म्हणते हो, एवढ्या दिवस झालं मी बनवते, घरातलं मीठ नाही वापरलेलं त्याच्यामध्ये, हे सगळं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते नाही, तुम्ही सगळ्या चालीरीती मोडीतच काढायला लागलेला आहात ना, कारण तुम्हाला काय पडलेलं आहे त्याचं, तुम्हाला कुठं काय चालीरीती पाळायच्या आहेत, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी मानसी पाहत असते. त्याचबरोबर मानसीला इकडे मोठ्या बाई विचारतात, तू जाणार होतीस ना गं तुझ्या आईकडे, मग काय झालं. तेव्हा ती म्हणते की हो जाणार होते मी, पण आत्ता झालं ना तुमचं आवरून की मग जाते, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ती म्हणते की जाताना ती 2 मडकी घेऊन जा, म्हणजे ज्ञान आणि आरोग्य ही 2 मडकी जी आहेत ती आता तिने सांगितलेलं असतं ते माझ्या आईबाबांसाठी आहेत, ती माझ्या आईबाबांच्या आहेत असं सांगितलेलं असतं. म्हणून ती ज्ञान आणि ती 2 मडकी आता घेऊन जायला सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आबाही भेटायला आलेली असते. आणि आबा जेव्हा भेटायला आलेली असते तेव्हा मात्र इकडे विनीत म्हणत असतो, काय झालं बोल ना आबा, मला कळतच नाही आहे की तुझ्या डोक्यात नक्की काय चाललेलं आहे, माझ्या लक्षात येत नाही आहे हे सगळं, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आबा त्याला मेसेज करते. विनीत म्हणतो काय चाललं हे सगळं, तू इथल्या इथं काय मेसेज करतेस मला. तेव्हा आबा म्हणत असते की ऐक, आणि मग ती मेसेज करते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की हे व्रत आहे, मी मौन व्रत केलेलं आहे. तेव्हा तो म्हणतो की हे सगळं करायची काय गरज आहे, पण तू माझ्याशी बोलत नाही आहे, त्या गोष्टीचा मला आता खूप त्रास होतो आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र आबा त्याला पुन्हा मेसेज करते की हे व्रत मानसी वहिनी पण करत आहे आणि तेजसदादा त्यांच्या नात्याचा स्वीकार व्हावा यासाठी, त्यामुळं मी पण ठरवलेलं आहे की मीही हे व्रत करणार आहे, कारण आपल्या नात्याचा स्वीकार व्हावा असं मला वाटत आहे, हे इकडे आबा सांगत असते. त्यावेळेस विनीत म्हणत असतो की किती प्रेम करतेस गं तू माझ्यावरती, कारण इकडे आबा हे सगळं प्रेमापोटी करत असते, हे सगळं छान असं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे ती बोलत असते की तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता जे घडलेलं आहे त्यामुळं मला हे व्रत करावं लागणार आहे. हे ऐकल्यानंतर मात्र पाहायला मिळतं की विनीत मात्र हसत असतो आणि तो म्हणत असतो की काही झालं तरीही आत्ता आपलं प्रेम कसं आहे हे आपल्याला माहिती आहे ना, आणि त्याचबरोबर तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे, त्यामुळं मला माहिती आहे की तू हे माझ्यासाठी करते, आपल्या नात्यासाठी करते, याबद्दल काही शंकाच नाही, हे बोलणं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे विनीतला ती घट्ट मिठी मारते, पण विनीत मात्र थोडंसं बाजूला सरकतो आणि विनीत तिला म्हणतो की आपण रस्त्यावरती आहोत. नक्की विनीतच्या मनात काय चाललेलं आहे, कारण विनीतने खरंच हिचा स्वीकार केला आहे का, ह्या अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच विनीत मात्र हे सगळं पाहत असतो आणि त्याचबरोबर तिला म्हणत असतो की तू एवढं करते, मान्य मला आपलं नातं, पण आपल्या घरच्यांचं काय, आपले घरचे हे ॲक्सेप्ट करतील का, हे सगळं बोलणं चालू असतं. त्यासोबतच इकडे विनीतला आता ही समजवत असते आणि त्याचबरोबर विनीत म्हणतो की बघूया, तू एवढं व्रत करते, एवढ्या सगळ्या गोष्टी करते, होईल सगळं व्यवस्थित असं वाटत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता तेजस इकडे मानसीच्या आईच्या घरी आलेला असतो. म्हणजे तेजसने निर्णय घेतलेला आहे तो असा आहे की मानसीच्या आईच्या हातामध्ये पगार द्यायचा. तेव्हा संपदा विचारते काय इकडे आज तुम्ही. तेव्हा तेजस आल्या आल्या मानसीच्या बाबांच्या फोटोला नमस्कार करतो आणि त्या फोटोकडे पाहत असतो, कारण त्याने जो निर्णय घेतलेला आहे तो खूपच छान असा असतो आणि त्याला हे सगळं जे करायचं असतं ते फक्त आणि फक्त मानसीसाठी करायचं असतं. आणि मग तो तेजस म्हणतो की आज माझा पहिला पगार झाला आहे ना, म्हणून आलेलो आहे. तेजस असं बोलल्यावर संपदा म्हणते पण तुम्ही इकडे. तेव्हा तेजस म्हणतो की हो, कारण मी म्हणलं की जरा फेरफटका मारून यावा आणि मग आलेलो आहे, असं तो सांगत असतो. कसं आहे, लकी चांप आहेत ना, त्यांच्यामुळं मला ही नोकरी मिळालेली आहे, नोकरी करण्याचा कॉन्फिडन्स आलेला आहे, असं म्हणत तेजसने तो जो पहिला पगार झालेला आहे तो पहिला पगार ठेवलेला असतो तो मानसीच्या आईच्या हातामध्ये, कारण त्याला त्यांच्याबद्दल तेवढा रिस्पेक्ट वाटत असतो, म्हणून त्याने ही गोष्ट केलेली असते. परंतु इकडे तेजसने हे केल्यानंतर मात्र पाहायला मिळतं की तिथं निधी आलेली असते आणि निधी म्हणते की काय आहे, तुम्ही दोघं एकमेकांना पैसे कसले देतात. तेव्हा तेजस म्हणू लागतो कोण आहेत ह्या, आणि मला जिजू का म्हणतात, म्हणजे यांचा काय संबंध, तुम्हाला आई का म्हणतायत ह्या, असं तेजस बोलायला लागतो. तेव्हा निधी म्हणत असते काय चाललंय, तुम्ही असं का बोलताय माझ्याशी. तेव्हा बरेच दिवस झालं निधी आलेली नव्हती, म्हणून तेजस हे सगळं बोलत असतो. तेजसचं असं म्हणणं असतं की नाही बरेच दिवस झालं तुम्ही दिसला नाहीत ना, आणि निधी म्हणत असते की काय काय झालं. तेव्हा इकडे संपदा सांगत असते की अगं त्यांचा पहिला पगार झाला आहे ना आज, म्हणून ते माझ्याकडे देत आहेत.
तेव्हा निधी म्हणते, काय जीजू पहिला पगार? म्हणजे ताईचं बड्डे गिफ्ट हे दणक्यातच असणार आहे. तेजस म्हणतो, काय बड्डे? मानसीचा बड्डे आहे? तेव्हा निधी सांगते की हो, ताईचा बड्डे आहे ना, मग ताईचं बड्डे गिफ्ट दणक्यात जोरातच असणार आहे. तेव्हा तेजस म्हणतो, हो हो, पण कधी त्यांचा बड्डे? तेव्हा मानसी परत इकडे निधी म्हणू लागते की म्हणजे मी तुम्हाला वाचवले एवढ्या मोठ्या संकटातनं, तुम्हाला साधा बायकोचा वाढदिवस माहीत नाही आहे तुमच्या, असं म्हणत निधी बोलत असते. आणि निधीही तेजसला चिडवायला लागते. तेव्हा तेजस म्हणत असतो, आई सांगा ना त्यांना तुम्ही, बघा नाही निधी कशा करतायत ते. तेव्हा निधी सांगते 12 तारखेला या आठवड्यामध्ये. तेव्हा तेजस म्हणतो की घेऊया ना, छान गिफ्ट घेऊया त्यांच्यासाठी. आता मानसीचा बड्डे दणक्यात साजरा करायचं तेजस आणि निधीने ठरवलेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे तेवढ्यातच मानसी घरी आलेली असते आणि मानसी आल्याला तेजसला पाहते आणि म्हणू लागते, राष्ट्रहित तुम्ही? तिलाही धक्का बसलेला असतो. आणि तेव्हा मानसीला इकडे तेजस म्हणतो की मानसी तुम्ही? तेव्हा मानसी म्हणते, हो आईला भेटायला आले मी. तेव्हा तेजस आणि मानसीला पाहून आई म्हणते की अरे तुम्ही एकमेकांना सांगितलं नाही का तुम्ही इकडे येणार होता ते? तेव्हा ते दोघंही नाही म्हणतात. इकडे सूरजला धक्के मारत त्या दुकानातल्या लोकांनी बाहेर काढलेलं असतं आणि सूरजच्या मदतीला आलेली असते ती म्हणजे गीता. गीता म्हणत असते, काय चाललं, पिलात ना दारू आज पण? तेव्हा ते म्हणत असतो की मानसीचा विश्वास, कारण ते चॉकलेटच्या ज्या बॅग आहेत ऑर्डर पोच तर झालेली नसते, पण त्या दारूच्या दुकानदाराने ते चॉकलेटच्या बॅग घेतलेल्या असतात आणि ते इकडे सूरजला हाकललेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आता गीता आल्यामुळं सूरजला ती वाचवते आणि म्हणते, पिलात दारू आज पण तुम्ही मानसीचा विश्वास खोटा तिचा विश्वास खरा तुम्ही खोटा ठरवलेला आहे. तिनं तुमच्यावर एवढा विश्वास दाखवला होता आणि तुम्ही हे काय केलेलं आहे, असं म्हणत गीता ओरडायला सुरुवात करते. इकडे तेजस म्हणत असतो की लकी छाप. तेव्हा मानसीच्या गळ्यात ते मंगळसूत्र नसतं. ते पाहून आई विचारते, काय गं आणि ती मडकी कसली आहेत? मग ते दोघंजण सांगू लागतात की ते व्रत आहे, ते जादू आजी आलेल्या. तेव्हा मानसी म्हणत असते की त्या मोठ्या बाई आलेत ना, त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा आई म्हणत असते, मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे नक्की काय आहे तुमच्या दोघांचं चालू आणि काय बोलताय तुम्ही दोघं, हे मला काही कळतच नाही आहे. तेव्हा मानसी सांगायला सुरुवात करते, मोठे बाई आलेत. तेव्हा तेजस इकडे जादू आजी म्हणत असतो. तेव्हा मात्र संपदा म्हणते, नक्की कोण? तेजस म्हणतो, त्या दोघीही सेमच आहेत, म्हणजे एकच व्यक्ती आहे, मोठ्या बाई आणि जादू आजी. त्यावेळेस इकडे तेजस आणि मानसी सांगत असतात ते व्रत आहे आणि मग सकाळी लवकर भल्या पहाटे उठून ते काम केलेलं होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी पूजा करायच्या आहे. आणि मग मानसीला सांगते की त्यांना माहीत नव्हतं आमचं लग्न झालेलं आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जोपर्यंत मी हे व्रत करून कुलदैवतेला कौल लावत नाही तोपर्यंत ती त्यामधला माझा सून म्हणून स्वीकार करणार नाहीत, म्हणजे प्रभूंच्या घरची सून म्हणून ते मला मान्य करणार नाहीत. हे ऐकल्यानंतर पहिली जी 2 मडकी होती आरोग्य आणि ज्ञान, ती परीक्षा पास झालेली आहे. हे अष्टांग व्रत आहे, अजून 6 परीक्षा बाकी आहेत. मग आई म्हणते की तुमच्या दोघांचं काही भांडण झाले का, तुम्ही एकमेकांशी बोलत नाही आहे का? तेव्हा दोघंही सांगतात की नाही, कारण ह्या व्रताचाच एक भाग आहे आणि त्यामुळंच आम्ही दोघं एकमेकांशी बोलत नाही. ते ऐकल्यानंतर इकडे मानसीला आई म्हणत असते, पण किती कठीण आहे ना गं हे व्रत, वाटतं तेवढं सोपं आहे का हे सगळं? तेव्हा मानसी म्हणत असते, हो ना, पण करायचं आहे पूर्ण. तेव्हा आई म्हणते, काळजी करू नकोस, कसं आहे तुझं व्रतही लवकर पूर्ण होईल. आणि त्याचबरोबर ती म्हणते की तुम्ही दोघं एकत्र असाल आणि आपण सगळे एकत्र मिळून देवीला कौल लावायलाही जाऊया आणि तुझं व्रत पूर्ण झालेलं असेल, हे मानसीला आई सांगत असते. त्यासोबतच इकडे तेजसही तेच म्हणत असतो आणि मग आई म्हणत असते, पण अगं ते मंगळसूत्र तेजसच्या समोर विचारल्यावर मानसी म्हणते, तेच ना, त्यांनी ते मंगळसूत्र काढून ठेवायला सांगितलं ना. तेव्हा आई म्हणते, अगं मग किती दिवस अशी फिरणार आहेस तू भुंड्या गळ्याने, गळ्यात काहीतरी पाहिजे ना. मानसी म्हणते, आलेच. जाते आणि ती मुहूर्तमणीची जी पोत असते ती घालून येते, कारण मुहूर्तमणी मानसीच्या गळ्यात घातलेला नसतो, अचानक लग्न झालेलं असतं आणि फायनली मानसीने आता मुहूर्तमणी गळ्यात घातलेला असतो. त्यावेळेस निधी तिथं असते. निधी म्हणत असते, किती कठीण आहे ना हे, म्हणजे काय आहे हे सगळं, सून म्हणून स्वीकार करण्यासाठी एवढी कठीण परीक्षा द्यावी लागते, असं निधी बोलत असते. तेव्हा आई म्हणते, काळजी करायची काहीच गरज नाही आहे, याच्यापेक्षा कितीतरी कठीण परीक्षांमधून यांचं नातं वर आलेलं आहे, यांनी एकमेकांची साथ सोडलेली नाही आणि त्यामुळं आत्ताही लवकरच हे व्रत पूर्ण होईल, असं आई सांगत असते. दोघांनाही आशीर्वाद देते, दोघंही नमस्कार करतात आणि त्यानंतर आता मानसी आणि तेजस निघत असतात. तेव्हा निधी म्हणते, जिजू लक्षात राहील ना का रिमाइंडर लावायला लागेल? तेव्हा तेजसने ऑलरेडी सांगितलेलं असतं की तुम्ही कुणी मानसीला सांगू नका की तुम्ही दोघींनी मला हे सांगितलेलं आहे,
असं तेजसने सांगून ठेवलेलं असतं निधीला. आणि मग निधीला ते मानसी विचारते, काय ग ताई, म्हणजे काय चाललंय तुमच्या दोघांचं? तेव्हा निधी म्हणते, जा ना ताई, तू बाहेर जा. नाही, तू मध्ये नको बोलूस, आमच्या आम्ही बघून घेऊ आमचं काय आहे ते. असं म्हणत तिनं मानसीला बाहेर पाठवते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं मानसी आणि आता तेजस गाडीवर बसणार असतात. तेजस येतो आणि हॉर्न वाजवतो. मानसी गाडीच्या जवळ येते आणि गाडीवरती बसते. तेजसला ती पकडणार असते तेव्हा तेजस तिला दाखवतो ॲक्टिंग करून की व्रत आहे. आणि मानसी मग देवाला नमस्कार करते आणि गाडीवरती बसलेली असते. तेजस गाडी चालवत असतो आणि त्याचबरोबर तेजसही आरशातून मानसीकडे पाहत असतो. आणि तेवढ्यात मानसीचा फोन वाजतो. मानसीला फोनवर कळतं की घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. सूरजने ती ऑर्डर पोहोच केलेली नाही. त्याचबरोबर सूरज दारू पिऊन घरी आलेला आहे, त्याला लागलेला आहे. ही गोष्ट मानसीला कळलेली असते. तेजस आणि मानसीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. दोघंही घरी निघालेले असतात. आणि घरी आल्यानंतर तेजस सूरजला विचारतो, काय झालं, तू कुठे गेला होता? तेव्हा गीता सांगते की भाऊजी दारूच्या गुत्त्यावर गेले होते. ते आजही दारू पिऊन आलेले आहेत. मानसीचा विश्वास त्यांनी तिथे विश्वास तोडलेला आहे. हे ऐकल्यानंतर मानसीलाही धक्का बसलेला असतो. आणि आता सूरजला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मानसी आणि तेजस काय करणार हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.